हिंगोली जिल्ह्यातून या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते आहे। औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयात तब्बल 57 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत आज हिंगोली जिल्हा परिषदेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी हातात भ्रष्टाचाराचे दस्तऐवज घेतले होते आणि जोरदार घंटानाद केला। पंचायत समितीमधील कपातीच्या रकमेत हा 57 लाखांचा मोठा अपहार झाला असून या प्रकरणी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांसह बीडीओ सर्व दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। भर पावसात झालेल्या या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, उपजिल्हा प्रमुख गणेश शिंदे आणि तालुका प्रमुख ज्ञानेश्वर माऊली झटे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। सामान्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका, अन्यथा यापुढील आंदोलन अधिक तीव्र असेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। त्यानं औंढा पंचायत समितीच्या व्हिडिओवर गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आमचे तालुका प्रमुख आंदोलन करत आहेत। शिवसेनेच्या वतीने सातत्यानं आंदोलन चालू आहे। असं असताना सगळे अहवाल त्या सांगत असताना की संबंधित व्हिडिओवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, तरी मुख्य कार्यकारी अधिकारी का त्या व्हिडिओला पाठीशी घालत आहेत हे कळण्यास मार्ग नाही। त्यामुळे आज या ठिकाणी घंटानाद आंदोलन आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत। घंटेच्या आवाजानं जर शिवचे कान उघडले नाही तर निश्चितच प्रशासनाच्या कानपटात लावल्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये निश्चित त्या पद्धतीचं आंदोलन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करणार आहोत। तत्पूर्वी माझी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहात, आपल्याबद्दल हिंगोलीकरांच्या चांगल्या भावना आहेत। आपण या व्हिडिओला जे भ्रष्टाचारी व्हिडिओ त्याला पाठीशी घालू नये, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढी विनंती करतो, अन्यथा आम्हाला कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही एवढं सांगू इच्छितो। औंढा पंचायत समितीच्या लेखा विभागामध्ये 57,53,725 रुपयाचा भ्रष्टाचार झाला असं मुख्य लेखायुक्त अधिकारी जिल्हा हिंगोली यांच्या अहवालामध्ये स्पष्ट दिसून येत आहे। तसंच 2018 ते 2023 या कालावधीचं लेखा विभागातलं सर्व रेकॉर्ड यांनी जाळून टाकलं असा अहवाल मुख्य लेखायुक्त अधिकाऱ्याचा आहे। त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी पंचायत समिती औंढानाथ हे सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत असा अहवालामध्ये दिसून येते। तसंच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा हिंगोली यांच्या सुद्धा अहवालामध्ये गटविकास अधिकारी आणि इतर कर्मचारी यांनी हा भ्रष्टाचार केला असं स्पष्ट दिसून येत आहे। त्या ठिकाणी त्रयस्थ व्यक्तीच्या नावावर बँकेत पैसे मारून ते पैसे यांनी उचलून घेतले। एवढा मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होऊन सुद्धा अद्याप फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही। मागील 3 वर्षापासून औंढा तालुका शिवसेनेच्या वतीनं आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसाहेबांना केली, परंतु त्यांनी आतापर्यंत आम्हाला कुठलाही गुन्हा दाखल करायस रितसर परवानगी दिली नाही। त्यामुळे आम्ही नाईलाज असतो आता त्यांचे शिवसाहेबांचे कान उघडावे या उद्देशाने या ठिकाणी घंटानाद आंदोलन केलेलं आहे। तर आमची विनंती त्यांना आहे की त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी गटविकास अधिकारी व इतर कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा।